अनधिकृत उत्पन्न वाहतूकवर मड मंडळामध्ये 2 हायव्यावर कारवाई करण्यात आली. अनधिकृत वाहतुकीवर कारवाई करण्यात आलेली आहे. दंडात्मक एक हायवा गाडी 6 ब्रास, एक दुसरी गाडी 4 ब्रास यांना ऑनलाईन पंचनामे करण्यात आलेले आहे. आणि दुसरं म्हणलं तर इथून जर अनधिकृत वाहतूक होत असल्यास तरी अजून इथून पुढील कारवाई चालूच ठेवणार आहे. आणि इथून पोलीस प्रशासन व आणि RTOच्या मदतीने पण कारवाई करणार लोड गाड्यावर. आता ह्या जास्त लोड आहे का गाड्यांमध्ये? आता 4-5 त्याच्या बापामध्ये आहे, तरी पण आम्ही नंतर RTOकडे वर्ग करणार. आता कोणकोणत्या व्यक्तींच्या ह्या गाड्या आहेत, कुणावर कारवाई झाली? आता यांच्या एक डोंबरे म्हणून आहे, एक आणि चौधर म्हणून एक गाडी आहे. असे यांच्यावर कारवाई केलेली आहे. आम्ही ऑनलाईन शोधून त्यांचे पंचनामे ऑनलाईन केलेले आहेत. आल्यावर त्यांच्यावर दंडात्मक शासनाला महसूल मिळेल. अनेक खरतर महसूल म्हणजे आपल्या ह्या भागातनं मातीची वाहतूक राजरोसपणे केली जाते, त्यावर प्रशासन म्हणजे तिकडे का लक्ष देत नाही? हा चालू आहे आमचे सगळे. काही ठिकाणी परवाना घेतलेला आहे, काही ठिकाणी वाहतूक आमचे टीम प्रमुख लावलेले आहेत. त्याच्यामुळं आमचं टीम चालू आहे, तरी काम चालूच आहे. आम्ही आज कारवाई चालू करणार आहे. समजा कुणाला कळवायचं असेल आणि अधिकृत काही वाहतूक उत्खनन असेल तर कुणाशी संपर्क साधायचा? भरारी पथकाचं कसं आहे? भरारी पथकाशी संपर्क साधायचा किंवा आमच्या तहसील ऑफिसशी कॉन्टॅक्ट करायचा. भरारी पथकाचा प्रमुख कोण आहे, त्यांचा नंबर थोडासा जर तुम्ही दिला तर तो लोकांपर्यंत जाईल. प्रत्येक भरारी पथकामध्ये मंडळ स्तरावर नेमलेले, प्रत्येक मंडळाला भरारी पथकाध्यक्ष गेलेले, त्याच्यावर त्यांची कमिटी खाली तर त्याचे तलाठी नेमलेले. तेव्हा आम्ही इथून पुढील कारवाई पूर्ण करण्यात येईल. आणि अनधिकृत वाहतुकीवर आम्ही इथून या पुढील काळात कुठलीही अनधिकृत वाहतूक होणार नाही आणि RTO मार्फत कारवाई करणार.